राज उद्धव भेटीनं युतीचे संकेत अधिक स्पष्ट होत आहेत, कारण मातोश्रीवर रविवारी दोघांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। निवडणूक पार्श्वभूमीवर बंधू भेटीनं राजकीय चर्चा आता रंगू लागल्यात। 3 महिन्यात ठाकरे बंधूंची 5 वेळा भेट झालेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर काल पुन्हा एकदा भेट झाली आहे, तर दोन्ही ठाकरेंमध्ये तब्बल अर्धा तास मातोश्रीवर चर्चा झाली। या भेटीमध्ये युतीबाबत चर्चा झाली आहे का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती। पूर्वनियोजित नसताना राज ठाकरे अचानक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आणि याआधी राज यांच्या मातोश्री भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली। तर संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। त्यानंतर अचानक राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी पोहोचले। यावेळी इतर कोणतेही नेते मातोश्रीवर उपस्थित नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरेंच्या पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते, त्यापैकी कुणालाही राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहे याची कल्पना नव्हती। संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले। तिथं सुमारे अर्धा तास थांबून राज मातोश्रीवरून शिवतीर्थाच्या दिशेने रवाना झाले। गेल्या 2 महिन्यात दुसऱ्यांदा राज ठाकरे मातोश्रीवर गेले। आणि मनसैनिक आणि शिवसैनिक पण याच गोष्टी सकारात्मक बघतायत। काही लोकांना असं वाटतंय की मुंबईपुरतं, तर मुंबईपुरतं नसणार, संपूर्ण महाराष्ट्र आणि वेळ पडली तर देशव्यापी पण होईल। त्यामुळे जे ठाकरे हे ब्रँड आहे, तो ब्रँड पुन्हा एकत्र आल्यानंतर दिसेलच। तर याच संदर्भात आपल्याला ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मनसेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि दुसरं म्हणजे काल पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते, उद्धव ठाकरेंची भेट घेतली, अर्धा तास दोघांमध्ये जवळपास चर्चा झाली आणि या भेटीची कल्पना कुठल्याच नेत्याला नव्हती। नेमके काय ताजे अपडेट? नक्कीच रुबीना, तब्बल 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। एकाच व्यासपीठावर आपण अवघ्या महाराष्ट्राने, देशाने त्यांना पाहिलं। त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकमेकांना भेटताना पाहायला मिळतात। आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, त्यांच्यामध्ये जो कौटुंबिक दुरावा मागील काही वर्षांपासून होता, तो दुरावा आता काहीसा कमी झालेला आहे। एकही संधी ठाकरे बंधू एकमेकांना भेटण्याची सोडत नाही, हे आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। काल संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि त्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राज ठाकरे हे त्या ठिकाणी गेले आणि दोन्ही भावांमध्ये तब्बल 30 ते 40 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। आता या चर्चा कोणत्या मुद्द्यांवरती झाली सध्या कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना दोन्ही ठाकरे बंधूंमधली जी जवळीक आहे ती आपल्याला दररोज वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं कमी होताना पाहायला मिळते। अर्थात कौटुंबिक जरी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र तरीसुद्धा राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अर्थात त्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठका, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या चर्चा आगामी दिवसात होतील, हेही मात्र आपल्याला टाळता येणार नाहीत। मात्र त्या चर्चा कधीपासून सुरुवात होणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हे सगळं होत असताना राज ठाकरे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते। 2 दिवसांपूर्वी शहराध्यक्ष उपाध्यक्ष यांची बैठक त्यांनी घेतलेली होती, कामांचा आढावा घेतला। मुंबईमध्ये कशा प्रकारे काम सुरू आहे आणि सध्या पक्षाची किती ताकद आहे आणि कोणकोणते काम सध्या केले जात आहेत या संदर्भातला आढावा घेतलेला होता। आज सुद्धा सरचिटणीस आणि महत्त्वाचे नेते यांची बैठक राज ठाकरे यांनी बोलावलेली आहे। 11 वाजता ही बैठक पार पडेल। जी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते त्यानुसार आपल्याला माहिती की दरवर्षी दिवाळी निमित्तानं दीपोत्सव मनसेच्या वतीनं आयोजित करण्यात येतं आणि त्या निमित्तानं कलाकार असतील, सोबतच जे राजकीय नेते असतील ते हजेरी लावत असतात। त्या संदर्भात नियोजनासंदर्भात आजची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी जसं म्हणाले की प्रत्येक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतात, तर दीपोत्सवामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची तयारी ही केली जाते आणि या संदर्भात आज बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता सध्या जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की आजच्या बैठकीमध्ये नक्की कोणकोणते मुद्दे चर्चिले जातात। धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय आज 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक होणार।